आपलीच गाडी. नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आले वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ या धरणावरती. आपण बघू शकता की आज उपोषणाचा दुसरा दिवस. तर आतापर्यंत कोणताही अधिकारी या उपोषणापर्यंत पोहोचलेला नाही. आपण समोर स्पॉटवर पाहू शकता किंवा केबी मराठी न्यूज का बाई संपादक स्वतः इथं आले असता तर कुठल्याही प्रकारचा अधिकारी इथं दिसत नाही. तर आपण समक्ष नागरिक आपल्यासोबत जमलेले आहात का बा त्यांनी जो उपोषणाचा इशारा का दिला का बा कारण काय होतं. तर या संदर्भामध्ये आपल्यासोबत हिंदवी जनक्रांतीचे संस्थापक अजय पाटील साळुंके आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर आपण बघू शकता की बा अजय पाटील स्वतः स्पॉटवर हजर आहे. तर या संदर्भात अजय पाटील तुम्ही आज उपोषणावर भेट द्यायला आले तर या संदर्भात कशा संदर्भात भेट आली, कशासाठी आले, पहिला परिचय. या ठिकाणी तुम्ही परिचय दिलेलाच आहे ऑलरेडी. या ठिकाणी पेंडेफळ धरण या धरणावरून जवळजवळ या ठिकाणी पेंडेफळची वॉटर सप्लाय आहे. तसेच या ठिकाणी पशु पक्षी प्राणी सर्वच तुमकीला पण याची इथून पाईपलाईन न्यायची म्हणजे वॉटर सप्लाय या ठिकाणी आहे. असा प्रकार आहे की आपण धरणाचं पाणी या ठिकाणी आता जवळपास कमी झालेलं आहे आणि त्यामुळे यंदा पाऊस कमी होता. आजूबाजू धरणं भरलेलं नाही. 15 किलोमीटरच्या आत एकच असं धरण आहे की याला पाणी. आणि त्यामुळे आता हे जे शेतकरी इथले तुमकी पेंडेफळ आणि परिसरातले सर्व या ठिकाणी हे पाणी वाचावा यासाठी उपोषणाला बसलेले आहे. पहिले त्यांनी निवेदन या ठिकाणी दिलेलं होतं, परंतु निवेदनाची कुठली दखल न घेतल्या गेल्यामुळे तहसीलदार SDO त्यानंतर या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकारी सर्व या ठिकाणी सिंचनचे अधिकारी यांना सर्वांना पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यांनी दखल न घेतल्यामुळे यांना शेवटी उपोषण करावं लागलं. आणि उपोषण यासाठी आहे की धरणातील पाणी राहिलं पाहिजे. 2-3 वर्षापूर्वी पण हे धरण भरलं होतं गेल्या वर्षी पण, तेव्हा पण लढा या ठिकाणी दिला गेला होता, परंतु अधिकाऱ्यांनी लक्ष न घातल्यामुळे हे धरण पूर्ण कोरडं झालं. आजही तशीच परिस्थिती होऊ शकते. काही या ठिकाणी मोटरी अवैधरित्या या ठिकाणी धरणामध्ये पडलेल्या आहेत, उपसा चालू आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी पण तो उपसा थांबवला पाहिजे. अवैधरित्या तर तुम्ही एक तुमकी गावचे सरपंच आहे, तर या संदर्भामध्ये तुम्हाला गावाला पाणी पाजून सरपंचाच्या नात्याने येतं, तुमची याच्यावर आणखी काय प्रतिक्रिया राहील. पाणी तर प्रत्येक पाणी तर जल आहे, जल आहे तो कल आहे अशी परिस्थिती. पाणी असलं तर सर्व काही आहे. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्ही बघा बिबट्या नावाचा जो वाघ आहे तो या ठिकाणी त्यांनी थैमान घातलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण जर शोधलं मानवजातीनं ह्याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण जंगल तोड केली, त्याच्यानंतर त्याला या ठिकाणी जे छोटे मोठे असे जे डबकं होते धरणाचे त्या ठिकाणी तिथलं पाणी उपसलं. त्याच्यानंतर जे आपण कृत्रिम तलाव या ठिकाणी जंगलामध्ये तयार केलेले त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही. वन विभागाचं दुर्लक्ष झालं, नागरिकांनी झाडतोड केली, वनरक्षकांनी त्यांना तोडू दिले आणि त्यामुळे अशी अवस्था झाली तर तो बिबट्या त्याचं या ठिकाणी त्याचं राहतं घर सोडून म्हणजे जंगल सोडून तिथं जंगल कमी झाल्यामुळे तो मानवी वस्तीवर हल्ले करू लागला. आज आपण या ठिकाणी बघितलं तर कवठखेडा येथे एक मुलाचा या ठिकाणी छोट्याशा मुलाला प्राण गमावं लागले. तलवड्याला एका मुलीवर हमला झाला, ती वाचली. त्यानंतर गंगतडी भागामध्ये देखील अनेक ठिकाणी हल्ले झाले. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर बघितलं मानवता ही शिल्लक राहिली नाही. मानवता जर शिल्लक राहिली असती तर आज या ठिकाणी कदाचित बिबटे या ठिकाणी जंगल सोडून आपल्याकडे आले नसते. तसंच हा किंबहुना हा एक प्रकार आहे. आज तुम्ही हरणं बघतात. हरण हा जो प्राणी आहे हा प्राणी या ठिकाणी जेव्हा धरणाला पाणी नसतं तेव्हा तो ड्रिपच्या नळ्या शेतकऱ्यांना आथरलेल्या असतात. नाही या धरणावरती किती लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे. अनेक लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे, परंतु ज्या हरणं असतात त्याला पाणी न राहिल्यामुळे प्राण्यांना ते जे ड्रीप आथरलेले शेतकऱ्यांनी ते कतरतात, म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान पण होतं. म्हणून या ठिकाणी हे धरणातल्या अवैध ज्या मोटरी अवैध म्हणल्यापेक्षा कोणाचीही मोटर असो ते शेतकरी बी त्याचं पीक यावं म्हणून करतो, परंतु ते आता योग्य नाही मला असं वाटतं आणि त्या काढून घेतल्या पाहिजे. अनेक लोकांचं या ठिकाणी धरणावरती भवितव्य अवलंबून आहे आणि हे धरण जर उपसलं तर पेंडेफळ ग्रामपंचायतला पेंडेफळकरांना सुद्धा पाणी राहणार नाही, तुमकी दसकुलीला सुद्धा पाणी राहणार नाही आणि म्हणून हे तात्काळ बंद होणं ही काळाची गरज आहे. आता आपल्यासोबत तुषार भाऊची काय प्रतिक्रिया आहे का बा आतापर्यंत का बा अधिकारी आत्ताशी आलेले आहे. तर आपण बघू शकतो तुषार भाऊची काय प्रतिक्रिया आहे. तुषार भाऊ हे उपोषण चालू आहे, तर या संदर्भामध्ये अधिकारी का बा कालच्या तुम्ही उपोषणाला बसला, अधिकारी आत्ताच आले, तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया. गेल्या 14 तारखेला आम्ही तहसीलदार साहेब, पंचायत समिती असेल, ATM कार्यालय असेल, सगळीकडं
पोलीस डिपार्टमेंट असेल सगळ्यांना निवेदन देऊन जर तुम्ही हा पाणी उपसा नाही थांबवला तर आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता. तर गेल्या 2 दिवसापासून याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत. आता मी एक शेतकरी आहे, आता माझी जमीन या धरणाखालीच आहे. आता कंडिशन अशी आहे, पावसाळ्यामध्ये ह्या पाण्यामुळे माझी जमीन उपळून जाते आणि आता हे जे पाणी शिल्लक आहे तर आता जे मला नंतर पहिलं पीक तर वाया जातं आणि दुसऱ्या पिकाकरता पाणी वापरायचं तर लोक हे असं पाणी बेकायदेशीर उपसून घेतात. त्याच्यामुळं मला अडचण आली आणि त्याच्यामुळं मी आज इथं कालपासून इथं उपोषणाला बसलेलो आहे. आणि जर नाही याच्यावर काही कारवाई झाली तर मी उद्या परवा याच्यात जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी. आणि आज रात्री पण मी इथं उपोषणाला थांबणार आहे. आज जर माझ्या जीवाचं काही बिबट्यामुळं कशामुळं बरं वाईट झालं तर याची पूर्ण ही जबाबदारी ही शासनाची राहील. या संदर्भात माऊली आपल्यासोबत लाईनवरती हो धनंजय आहे. तुम्ही उपोषणाला बस, आपली काय प्रतिक्रिया? 2022 त्यांच्या विहिरी त्यांना काही अडचण नाही पाणी डायरेक्ट पाझर तलावामध्ये मोठं टाकून पाणी त्याच्यासाठी आम्ही दरवेळेस निवेदन देतो. प्रशासनानं काही हे घेत नाही, त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणे. नाही बा, तुम्ही आता कमीत कमी नाही का 2-3 वर्षापासून तुम्ही नुसतं निवेदन देत आहे, तुम्हाला शासनाने नुसतं का बा उडाउडीची उत्तर देत, तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? दरवेळेस तेच झालं ना, दरवेळेस निवेदन देतो दरवर्षी. आता मागच्या वर्षी पाणी नव्हतं, यावर्षी पाणी तो आजूबाजूला कुठंच पाणी नाही. आता हे जर पाणी एवढं जर वाचलं तर आमचं पिण्याचं पाण्याचा प्रश्न मिळतो. शेतीचं काही उत्पन्न निघन किंवा नाही निघणार, पण पिण्यासाठी एवढं पाणी राहिलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे शासनाची. आता आकाश गोरे शेतकरी आता इथं उपोषणाला बसले, आपण यांची प्रतिक्रिया बा, यांचं म्हणणं काय का बा जे अधिकाऱ्याला निवेदन देऊन सुद्धा तरी सुद्धा अधिकारी स्पॉटवर हजर राहते, याचं कारण काय? 14 तारखेला सर्व शेतकऱ्यांनी तहसीलला एम ऑफिसला सर्वांना निवेदन दिलं आणि तरी शासनाने काही हे घेतली नाही, दखल घेतली नाही. आता शासनाला विनंती आहे सर्वांना की आम्ही 1-2 दिवस आज उपोषणाला बसतोय आणि तरी देखील जर पाणी उपसा जर थांबवला नाही तर आम्ही धरणात जलसमाधी आंदोलन घेतल्याशिवाय राहणार नाही. तिथे एक विनंती शासनाला की त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी आणि सर्व ज्यांनी पाणी उपसण्यासाठी मोटरी टाकले त्यांना सूचना करावी. आपण आपल्यासोबत सुजित भाऊ आहे, सुजित भाऊंची काय प्रतिक्रिया आपण त्यांना आपला पण? हां, मी सुजित रंदे आणि या ठिकाणी पेंडीफळ टुनकी हा एक शिवार आहे आणि या ठिकाणी धरण आहे. या 50 शेतकरी एक या पेंडीफळच्या धरणात 30 ते 40% पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे आणि विविध प्राण्यांसाठी पिण्याचा प्रश्न हा उद्भवलेला आहे आणि त्यासाठी हे शेतकरी सुजाण नागरिक या ठिकाणी एक आंदोलन शस्त्रत्यांनी उपसलेलं आहे आणि यावर SDM ऑफिस असेल, तहसील कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्वच अधिकाऱ्यांनी याची योग्य ती दखल घेऊन हा जो अवैध उपसा चालू आहे तो त्वरित थांबावा हीच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रशासनाला एक विनंती आहे. धन्यवाद. खरोखरच आपण बघितलंय का बा शेतकऱ्यांनी का बा त्यांनी सांगितलं आमच्या निवेदनाची जर दखल नाही घेतली तर आम्ही या धरणामध्ये आत्मदहन करू. KB न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके, पेंडेफळ.